नमस्कार. इथं सगळेजण जमलो आलो. तर आपल्या ब्रांचचे सगळ्यात ज्येष्ठ बाबासाहेब कोळसे 33 वर्ष 6 महिन्याची सर्व्हिस करून ते आज रिटायर्ड होत आहेत. तर आपल्या शाखेच्या प्रोसेसप्रमाणे आता SOP आपल्याला पाठ झाले. तर शाखेच्या प्रोसेसप्रमाणे आपण सर्वजण शाखेच्या वतीनं जो आपला घरगुती समारंभ असतो, कारण कसाच ते सत्कार बऱ्याच ठिकाणी होतात, तर घरगुती सत्काराला फार महत्त्व असतं. तर तो आज आपण सरकारी आपण आयोजित केला आहे. सेवा निवृत्ती आपण म्हणतो आहे. निवृत्ती हा शब्द त्यांना लागू नये, कारण त्यांच्याकडे व्याप एवढा आहे. त्यामुळे निवृत्ती हा शब्द त्यांना योग्य नाही आहे. सेवापूर्ती हा शब्द रांगोळीत बघितला असेल तुम्ही, ती सेवापूर्ती म्हणजे आपल्याला जी बँकेनं घालून दिलेली ती हे आहे. 58 वर्ष पूर्ण झाली की आपण रिटायर व्हायचो, तर सेवापूर्ती झालेली आहे. तर सेवापूर्तीचा हा समारंभ आहे. तर मी सर्वांचं स्वागत करतो. आज या कार्यक्रमासाठी आपले क्लस्टर विनायक सर इथं उपलब्ध झालेले आहेत, त्यांचंही ब्रांचच्या वतीनं स्वागत करतो. आजचा मुख्य जो समारंभ आहे बाबासाहेब कोळसे यांचा सत्कार आणि समारंभ आणि सेवांसाठी आपण इथं जमलो. तर त्यांचा सत्कार आणि जे ब्रांचतर्फे त्यांना जे गिफ्ट द्यायचं आहे तो आपण मुख्य कार्यक्रम आपण करूया. तर मी विनायक सरांनी सोनोखांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आधी सत्कार करावा. आजच्या या कार्यक्रमासाठी विनायक सर उपलब्ध झाले, तर त्यांनी थोडं सर्वांना मार्गदर्शन करावं आणि कोळसे सर्वांना शुभेच्छा द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. गुड इव्हनिंग. सो ॲज युजल हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतोय. कुठे कुठं ऑफिशियल होते, कुठे कुठे ऑफिशियल होत नाही. बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आपला सगळे बोलवलं. सो आज सरांच्या आयुष्यामध्ये तो दिवस आला आहे आणि त्यांनी जो मेल केला तो थोडाफार वाचला होता मी सकाळी येताना. आपण सांगितलं की 33.5 वर्षे सर्व्हिस झाले. माझा आत्ताच 34-35 वर्ष पूर्ण झाले. सो अजून वय नाही तेवढं सर्व्हिस तरी केली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच वर्षामध्ये आम्ही दमलोय आत्ताच की आता पुढं कसं करायचं आणि काय करायचं. त्यात ह्या लोकांनी एवढं सगळं कष्ट करून एवढ्या वर्षात त्या गोष्टी केल्या ते खरोखर हॅट्सऑफ आहे. आणि जेव्हा यांच्याकडे बघितलं जाते तेव्हा अजून असं वाटतं की अजून 33 वर्ष 4 महिने तुम्ही आरामात करू शकता. जे झाले त्याच्या अजून पुढे जाऊन त्या पद्धतीने करू शकता. हे सगळीजण कोण म्हटलं तर त्याला बघतंय. सो जे पूर्वीच्या कालखंडामधून आतापर्यंत रिटायर होणारे लोक जे आहेत त्यांचे चॅलेंजेस, त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या आयुष्यामध्ये फार वेगळ्या होत्या. आणि आत्ता आपण जर म्हणत असेल की हे फारच डिफिकल्ट आहे, तर जे मला समजते 7-8 साली ज्यावेळी बँकेत लागलो ती फारच कठीण परिस्थिती होती. आणि तिथं एवढं काही इझी नव्हतं. कम्पॅरेटिव्हली म्हटलं तर आज इझी आहे, ते आपण अवघड करून ठेवले. सो त्या कालखंडामध्ये सरांनी काम केलं. त्यांची तळमळ संस्थेसाठी भरपूर होती की जी लोक 30 वर्ष 25 वर्ष 40 वर्ष काम करतात त्यांची संस्थेवरची तळमळ किंवा जी आपुलकी जिव्हाळा पर्सिस्टन्सी होती ती आता तुम्हाला कुठेही आपल्याला बाहेर मिळू शकत नाही. एकतर एवढी मोठी लिगसीज कोण क्रिएट करत नाही आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या म्हणजे फार रेअर आहे. सो ते बाळासाहेबांनी पण चांगल्या पद्धतीनं केलं. अजून पण त्यांच्यामध्ये तीच तळमळ आहे. जेव्हा ते मला भेटतात त्यावेळी युनियनचं पण त्यांनी चांगलं काम केलं. त्याच्यापेक्षा जास्त मला ह्या गोष्टी डिस्कस करतात. एम्प्लॉईजची इश्यू वगैरे हा दोन किंवा सेकंडरी पार्ट असतो. सो ती बरोबर हायस्टॉप आहे आणि त्या पद्धतीने ते केलं म्हणून ती संस्था टिकली. त्यासाठी लोक अवेलेबल होते म्हणून आपण आजचे हे दिवस बघतोय. आज नॅशनलचे इंटरनॅशनल ब्रँचेस झाले किंवा 1000 ब्रँचेस झाल्या रत्नाकरचे RBIचे आपण म्हणतोय. त्यासाठी या सगळ्या लोकांचं फार कष्ट आणि मध्ये आलेल्या जे काही चॅलेंजेस आहेत त्यातनं पार पडून ज्या पद्धतीनं केलं आहे ते मगाचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे वापरण्याजोगं आहे. इथून पुढचा आयुष्य पण त्याच पद्धतीनं ताकदीनं आणि आनंददायी किंवा तब्येत वगैरे सगळं चांगले ठेवून जाऊ दे. आणि आम्हाला अशीच जे आत्तापर्यंत केलेली आहे सोया मला तुम्ही भरपूर मदत केली वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. ती मदत अशीच पुढे राहू दे
अजून पण आम्ही तुम्हाला थोडं 33 वर्ष त्रास देणार नाही, काय झालं काय लागलं तर. आणि तुमचं पण स्वतःचं बँकिंगचं काय असेल तर ते पण आमच्याकडेच करा. ॲज युजल तुम्ही चांगली करणार. सो अभिनंदन 33 वर्षाची सर्व्हिस आणि मनापासून बेस्ट विशेष. थँक्यू सो मच. अजून त्यांनी कंटिन्यू केलं असतं. हां ते अजून त्यांच्यात तसं आहे. आहे. हां. धन्यवाद. सोनल मॅडम जेव्हा जॉईन झाल्या तेव्हा सगळ्यांनी ओळख करून दिली. माझी 8 वर्ष सर्व्हिस झाली, माझी 9 वर्ष. तेव्हा पोलीस साहेबांनी सांगितलं की मला 3 महिने झाले ते काय म्हणजे ओळख करून देण्याची एक पद्धत वेगळी मला ती चांगली वाटली, म्हणून मला इथं सर्वांना सांगायचं होतं. तर ब्रांचच्या वतीनं सोनल मॅडम पण त्यांना शुभेच्छा देतील 2 मिनिट. मी जॉईन झाले तेव्हा ॲक्च्युली इज द फर्स्ट पर्सन जे मला सांगायला आलेले आहे की बाबा मी 3च महिने आहे आता. मी त्यांना एवढं पण म्हटलं की मी आले आणि तुम्ही 3 महिन्यात चालला. म्हणजे असा सहवास काहीच नाही आहे त्यांच्यासोबत बघायला गेलं तर. पण जेवढा स्पॅन त्यांच्याबरोबर काढलेला आहे, काही असलं की ते येऊन बसतात, शेअर करतात. मुलांचं पण त्यांचं जॉबचं होतं, काय काय मध्ये विषय चालू होते, त्याची एक्झाम झाली ते पण त्यांनी येऊन शेअर करतात. म्हणजे काही असू लहान सहान गोष्टी येऊन तिथे सांगतात. आणि आहेत की निवांत गप्पा मारत असतात. आणि कधी पण बघा हसत खेळत काम चाललं असतं तर आमचं ते एक प्लस पॉईंट आहे. कितीही वर्कलोड असू दे, कितीही काही असू दे, त्याचं टेन्शन चेहऱ्यावर नसतं आणि बोलण्यातही नसतं. तर हा घेण्यासारखा बोल आहे त्यांच्याकडे. पुढच्या साठी मला ऑर्डर तर ब्रांचमध्ये सगळेजण मनोगत व्यक्त करतात. तर असं ठरलं की सगळ्यांच्या वतीनं आपले बीबीजीचे जे हेड आहेत ते मनोगत व्यक्त करतील. ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे अण्णांचं आज रिटायरमेंट म्हणजे प्रेमाने अण्णा सगळ्या कोरेजे साहेबांना अण्णा म्हणतात. अण्णांचं रिटायरमेंट आज आहे हे मला वाटतं काल का परवा अण्णांनी सांगितलं की अण्णाकडे बघून असं वाटलं नव्हतं. मला वाटतं कमीत कमी 5-6 वर्ष अण्णांचं सर्व्हिस असेल. पण ठीक आहे, अण्णा म्हटलं की 58 वर्ष असतं आणि कायदा कानून आहे त्याप्रमाणे रिटायरमेंटचं प्लॅनिंग. आणि त्यानंतर मग ते थोडंसं अण्णांशी मी बोलायला लागलो की बाबा अण्णा तुम्ही कधी म्हणजे तुमचं करिअरचं सुरुवात कसं झालं, काय झालं. आणि मला थोडंसं अण्णांचं आणि माझं जनरल डिस्कशन व्हायचं, पण वेगवेगळ्या विषयासंदर्भात. म्हणजे अण्णांचा कधी मुलाचा करिअरचा विषय असायचा, बाकीचे विषय असायचे. तर मध्ये अण्णांच्या मुलांनी 3 डिपार्टमेंटमध्ये क्वालिफिकेशन घेतले होते. इरिगेशन असतं, मला वाटतं PWD एक होतं आणि नगर त्याच्यामध्ये होतं. आणि असं जनरल एक डिस्कशन हसत खेळत होत असतात. पण रिटायरमेंट एवढ्या जवळ आली हे कल्पना नव्हती. ठीक आहे, आजचा दिवस ऍक्च्युली एक कुठला तरी एक फेस्टिवल सेलिब्रेट केल्यासारखा सकाळपासूनचा झाला आणि पूर्ण दिवस व्यवस्थित तुमचा छान गेला. ठीक आहे, थोडंसं अण्णांच्या बद्दल माहिती घेतलं. बऱ्याच जणांच्या खूप बोलायच्या म्हणजे इच्छा आहेत. म्हणजे आपण त्या थोडंसं बऱ्याच जणांनी म्हणलं की बाबा मला डायरेक्टली बोलता येत नाहीये, पण तुमच्या मार्फत आम्ही बोलतो त्या गोष्टी. तर ते मी थोडंसं बोलताना एखादा छोटासा पॉईंट कुठे काय मिस झाला तर तेवढंसं समजून घ्या. अण्णांचं मला वाटतं जॉईनिंग जे आहे बीकॉम 1987 साली काहीतरी अण्णांचं बीकॉम झालं. त्या जुन्या काळामध्ये माझं बर्थ इयर ते 87. आणि त्यानंतर अण्णांना त्यांच्या ज्या मिसेस त्यांना मिळाल्या त्या BA MA इंग्लिश. म्हणजे आजचा जो ईमेल जो वाचला मी व्हेरी वेल ड्राफ्टेड होता आणि माझ्या हिशोबाने तुमच्या मिसेसनीच तो ड्राफ्ट करून दिला असावा असं मला वाटतं. छान वाटी. त्याच्यानंतर 1992 मध्ये मेलमध्ये सुद्धा अण्णांनी ते मेन्शन केलेलं आहे की मिंचे साहेबांचं नाव आपण मेन्शन केलं. आणि 1992 साली अण्णांनी RBL बँक जॉईन केलं. पहिलं पोस्टिंग मला वाटतं तुमचं बँगलोरला होतं, गांधीनगर ब्रांच कर्नाटक पासून तुमचं सुरुवात झालं. त्याच्यानंतर मग तुम्ही महाराष्ट्रात आला, जयसिंगपूर, सोलापूर, अगदी कोल्हापूरमध्ये मला वाटतं अण्णांचं HR मध्ये 1 वर्ष त्यांनी काम केलं. आणि पहिलं काहीतरी डिजिटल आपली ब्रांच किंवा कम्प्युटराइज ब्रांच ती लक्ष्मीपुरी ब्रांच मध्ये त्यांनी तिथून काम केलं. मग त्याच्यानंतर मग गावबाग आले, मार्केट यार्ड आले, सांगली मेन ब्रांच वगैरे असा त्यांचा सगळा प्रवास होता. बरं, ब्रांच बँकिंग मध्येच मॅक्सिमम तुम्ही तसं काम केलेलं आहे. 2011 नंतर तुम्ही युनियन मध्ये जे काय असेल ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन, मग त्याच्यामध्ये तुमचं वेगवेगळी हायरार्की होतं. कमिटी मेंबर, सिनियर कमिटी मेंबर्स, त्याच्यानंतर तुम्ही अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी वगैरे वगैरे. आणि मग नंतर डिटेल बोलताना नंतर कळलं की सिनियर मोस्ट पोझिशन जे आहे ती अण्णांची, कारण तेवढ्या डिटेलमध्ये कधी चर्चा झाली नव्हती. आता थोडंसं मन मोकळेपणाने बोलतो तर हे केलेलं आहे. त्याचा पण सर मला पेपर थोडासा दिलेला आहे, तो पण मी रीड आउट करेल तुमच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णांचं बॅकग्राऊंड जे आहे, अण्णांचे आई वडील हे एक ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड मधून म्हणजे शेतकरी घरातले अण्णा आहेत. आणि
सगळ्यात महत्वाचं त्यांना साथ जी मिळाली ती त्यांच्या मिसेसची मिळाली. म्हणजे दोन्ही जी मुलं आहेत त्यांची, एक मुलगा तर आपल्याला माहिती आहे, आपण मध्ये सत्कार पण केला होता नागपूरमध्ये, तो क्लास 1 ऑफिसर आहे, सातारामध्ये पोस्टेड आहे. आणि मुलगी जी आहे ती मुलगी BDS झालेली आहे. आता MD साठी तिचे एंट्रन्स एक्झाम्स आणि बाकीचे सगळं चालू आहे. पण त्याच्या मागे जे होते ते त्यांच्या पत्नी त्यांच्या मागे खंबीर उभ्या होत्या, MA इंग्लिश, आणि त्यामुळे एज्युकेशनकडे त्यांचं ते लक्ष जे होईल. त्यामुळे तो जो तुमचा मेन रिस्पॉन्सिबिलिटीचा पोर्शन होता आयुष्यातला, तो सगळा त्यांनी सांभाळला असतो. त्याच्यानंतर मग अण्णांचं जे जनरल सेक्रेटरी वगैरे आताची जी पोझिशन आहे ती तर आहेच. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आता मी विचारलं की अण्णा बाबा तुम्ही आता रिटायरमेंट नंतर तुमचं काय प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग जे आहे ते म्हणजे ठीक आहे, त्यांचे काही मित्र आहे, त्यांचा ग्रुप आहे, बऱ्याच दिवसापासून क्रिकेट आणि बाकीच्या त्यांच्या स्पोर्ट्स आणि ह्या त्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत. पण त्यांना त्याची शेती आहे, त्यांना शेती एक चांगल्या पद्धतीने करायचं आहे. त्यांना फॅमिली बरोबर थोडंसं अजून वेळ घालवायचा आहे. त्यांच्या मिसेस बरोबर त्यांना फॉरेनमध्ये अजून काही टूर्स करायचे वगैरे, त्यासाठी खूप सदिच्छा. आता महत्वाचं म्हणजे सर, तुम्ही तुमचं जर कारकीर्द होतं तर त्याच्यामध्ये काही माझ्याकडे डिटेल्स थोडेसे आले की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे नुसतं प्रोफेशनल नाही पण कोणाच्या जे पण तुमचा परिवार आपला परिवार आहे त्याच्यामध्ये कोणालाही वैयक्तिक जरी अडचणी होत्या, कुठल्या फॅमिली इश्यूज असतील किंवा काय असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष डायरेक्ट लक्ष घालून तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम होते, कोणाला नोकरीतले पोस्टिंगचे छोटे मोठे इश्यूज सगळ्यांचे असतात, तर ते सगळं केलं. मॅनेजमेंट रिलेटेड बोलण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन, तुमचे सगळ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते पुढे मांडत होता. त्या सगळ्या कुठल्या अडचणी कुठल्या असतील तर त्याच्यावरती ठामपणे तुमच्या भूमिका होत्या वगैरे. हे सर्व करत असताना तुमचं म्हणजे तुम्ही प्रोफेशनल आणि फॅमिली असं दोन्ही बॅलन्स केलं. आता अण्णांचं जे संघटनातले वेगवेगळी पद आहेत त्याच्या संदर्भातलं थोडंसं एक माझ्याकडे डिटेल होतं. 2011 मध्ये त्यांनी कमिटी मेंबर म्हणून तिथून त्यांचं सुरुवात झालं. नंतर मग कोर कमिटी मेंबर 2014, युनियनचे खजिनदार 2018, अध्यक्ष झाला तुम्ही 19 मध्ये, सेक्रेटरी 2023 मध्ये आणि जनरल सेक्रेटरी 2025 मध्ये ते आतापर्यंत आहात. तुम्ही ऑल इंडिया प्रायव्हेट सेक्टर बँकच्या जॉईंट सेक्रेटरीच्या लेवलला सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. सांगली जिल्ह्याच्या बँकर्स कमिटीमध्ये पण तुमचं नेतृत्व झालं होतं. तुमचं महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज युनियनच्या मध्ये पण तुम्ही सातारा सांगली हा जो आपला डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिजनल सेक्रेटरी लेवलला तुम्ही काम केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त हा एक त्यांचा एक धार्मिक पण काल तुम्ही मला काहीतरी सांगत होता की तुम्ही काही थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड असता. तर वीर सेवा दल म्हणून कसबे डिग्रजचं आहे. तिथं अण्णांचं घर पण आहे, जे त्यांचं मूळ गाव पण आहे, शेती पण त्यांची तिथंच आहे. तिथं त्यांनी 10 वर्ष अध्यक्ष म्हणून काम बघितलं. पार्श्वनाथ प्रतिष्ठान म्हणून जे आहे आपलं सांगलीमधलं, तिथं खजिनदार म्हणून पण त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि आम्ही काम करताना तुमच्याबरोबर असं कधी हे करत म्हणजे मनमोकळेपणाने कधी पण जाता येता तुम्ही सगळ्या कधी अण्णांना असं रागवताना चिडताना बघितलं नाही. 3 वर्ष तुमचं मला वाटतं बघता समोर झालं. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्या पूर्ण आपल्या आरबीएल परिवारातर्फे. आणि तुमचं पुढचं रिटायरमेंट म्हणजे जे पण तुमचे एंडिवर्स असतील पुढचे रिटायरमेंट नंतरचे प्लॅनिंग असतील व्यवस्थित पूर्ण होत अशी सदिच्छा. काय चुकला त्यांच्या शेती बसमध्ये युनियनच्या यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मोठे पोलीस आहेत त्यांना विनंती करतो तुम्ही त्यांनी 2 शब्द बोला. सर्वांना नमस्कार. सांगायचं म्हणजे मी रिटायर होतोय मला कालपासून जाणीव झाली. याच्यापूर्वी मी रिटायर होतोय असं मला कधी वाटत नव्हतं. काल यांच्या मिटिंगा, माझं ते गुड बायचं मेसेज देणे किंवा हिने मला यांची मिटिंग चालली म्हणून मॅडमनी मला बाहेर काढणे, म्हणजे मला खरोखर जाणीव झाली की मी रिटायर होतोय म्हणून. आणि आज तर काय कार्यक्रम सकाळचा ब्रँचच्या संपूर्ण टीमनं एवढा उत्कृष्ट केला की मी कधी विसरू शकणार नाही. खरोखर पूर्ण संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतो. आणि किती कौतुक कराल तेवढं कमी आहे. आणि खरोखर मनापासून तुम्ही स्वागत चांगले केलं आहे. घरापासून मला पिकअप केलं, इथं स्वागत केलं. दिवसभर मला काही काम न देता येणारे फोन अटेंड करणे, लोकांना भेटणे, खरोखर मी सगळ्यांचा मी ऋणी आहे. आता सांगायची सुरुवात नोकरीची म्हटले तर 1992ला मी आरबीएल बँकेत बेंगलोर शाखेला हजर झालो. त्यावेळी इथं पंकज ट्रॅव्हल्स म्हणून ट्रॅव्हल्स कंपनी आहे, असेच माझा ग्रुप होता वीरशावदारचा आमचा. मला सोडायला 40-45 लोक आले होते, म्हणजे मुलं
बेंगलोरला ऑर्डर काढल्या कसं जाते काय जाते म्हणून सोडायला, त्यावेळी पंकज ट्रॅव्हल्सनं त्यावेळी त्यांच्या वडिलांनी माझी ओळख करून घेतली होती की तू कोण आहेस, तुला एवढी मुलं सोडायला आलेत. तेव्हापासून आज तागायत तो माणूस मला ओळखतोय. आणि योगायोग ते का सांगण्याचं कारण म्हणजे आज रिटायर सुद्धा मी इथं जवळच होतोय, हा त्यातला योगायोग आहे. आणि माझ्या संपूर्ण बँकिंग क्षेत्रात काम करत असताना अनेक गोष्टी अडचणी आल्या, त्याला मी सॉल्व्ह करत गेलो. अनेक स्टाफ मेंबरचे प्रश्न असू देत ते पण सोडवलेत, काहींचे मनं दुखवले असतील त्याबद्दल मला माफ करा. आणि जेवढं मॅक्झिमम माझ्या हातनं होते ते मी प्रयत्न केलेला आहे. स्टाफ मेंबरच्या बाबतीत सांगायचं नंतर ब्रँच बँकिंगमध्ये मी माझी संपूर्ण सर्व्हिस गेल्यामुळं ब्रँच बँकिंगचे जे प्रश्न असायचे ते प्रत्येक मिटिंगला मी ते मांडत होतो. आणि रात्री 8-9 वाजेपर्यंत मिटिंग अटेंड करणार. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जे आता आरओआयचे आहेत, संजय पाटील असू दे, RS पाटील असू दे, सुमित असू दे, हे मला कमीत कमी मिटिंग झाल्यावर एक 15 दिवस पडत होते. हे तू प्रश्न मांडलायस, तूच उत्तर सांगायचं, त्याचं काय करायचं. म्हणजे एवढं स्टाफसाठी झटलोय, त्याचा मला मान सन्मान पण मिळाला, संघटनेत विविध पदं पण मिळाले, बँकेच्या मॅनेजमेंटनं सुद्धा मला भरपूर सन्मान दिलेला आहे. गेल्या 13 तारखेला माझा HR विभागातर्फे सत्कार झाला, त्याला बाला सर, नंतर हिमांशू मिश्रा सर आणि हर्ष प्रिया साहेब पण आले होते. तिथं पण माझा सत्कार चांगल्या प्रकारे केला. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बँकमध्ये काम करताना आता मी उद्यापासून येणार नाही, त्याचं खरोखर मला दुःख होत आहे. कायम स्टाफमध्ये कळ मिळून सोडून आता एकटा राहणार, त्याची जाणीव म्हणणार मी येत राहणार, पण हे तो कुणाच होणार मला. घरी राहतो सुख आहे, नाही मी काय नाकारत नाही, तरी ही आठवण आपली राहणार. असंच सहकार्य आपलं प्रेम माझ्यावर राहू दे, मी सदिच्छा व्यक्त करतो. पण काही भावनिक गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी विसरल्या. सॉरी. आजच्या कार्यक्रमाचे आभार. सुनील गायकवाड माती. अटॅचमेंट आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सहकार मित्रांनो, आज अण्णांचा सेवानिवृत्तीसाठी आपण इथे सर्व एकत्र जमलेलो आहे. जसं पाहिलं तर अण्णांचे माझे 1.5 वर्षापूर्वीची ओळख आहे. आणि ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अण्णांच्याकडून मला भरपूर काही शिकायला मिळालं. काही सांगितलं, काही नाही रे, होत राहते, करत राहा, होऊन जाईल. ह्या ज्या त्यांच्या मार्गदर्शनाचे शब्द आहेत ते नेहमी मला आठवणीत राहतील. दुसरी गोष्ट, आता त्यांचं आता जे ते जरी सेवानिवृत्त होत असले तर त्यांच्या आयुष्यातला एक पर्व आता संपतोय, दुसरा एक नवीन पर्व चालू होतोय. आणि त्या पर्वामध्ये जे तुम्ही आतापर्यंत तुमच्या कुटुंबाला किंवा तुमची जी स्वप्न अधूर राहिलेत ती स्वप्न पूर्ण करण्याची तुम्हाला देवाकडून हे संधी मिळालेली आहे, ते तुम्ही पूर्ण करावी ही आम्ही सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आता सगळ्यांनी जे जे मनोगत मानलं त्याच्यावर सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्यांना थँक्यू. तसं बघितलं तर ते मला एक आशीर्वाद म्हणा किंवा फळ म्हणा, लोकांच्यासाठी समाजासाठी जे काम केलं ते फळ मिळाले मला. सर्वांना थँक्यू.